नमस्कार, रत्ना तुमच्या बरोबर आहे 91.9 आपलं FM वर. आज तुमच्या बरोबर मी एका खास कारणाने. तुम्ही कधी ऑब्झर्व केलत का? आजकाल छोटी छोटी मुलं आपल्याला दिसतात आणि त्यांना जाड जाड भिंगाचे चष्मे असतात. आता हे चष्मे लागण्याचं कारण काय आहे आणि हा चष्मा लागतो ते लागतो, पण याचा नंबरही दिवसेंदिवस वाढत जातो आणि ही एक पालकांसाठी डोकेदुखी होऊन बसलेली आहे. नेमकं यासाठी काय करावं आणि याच्यासाठी काय ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, आज याविषयी आपण बोलणार आहोत. आणि त्याचसाठी माझ्याबरोबर आहेत नंदादीप नेत्रालयाचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सौरभ पटवर्धन सर. सर नमस्कार. नमस्ते. सुरुवातीला तर हे सांगा की मायोपिया म्हणजे नेमकं असतं काय? मायोपिया हा इंग्रजी शब्द आहे, पण याचा सोप्या म्हणजे मराठी भाषेत म्हटलं तर डोळ्याला नंबर लागणे. आणि यामध्येच जो नंबर मायनस असतो म्हणजे ऱ्हस्व नंबर ज्याला म्हणतो आपण, तो लागणे याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये मायोपिया असं आपण म्हणतो त्याला. मायोपिया हा आजकाल लहान मुलांमध्ये वाढत चाललेला आहे. म्हणजे आता आपलंच उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेव्हा लहान होतो म्हणजे 30-40 वर्षापूर्वी आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये कदाचित जर 50 मुलं असतील तर त्यातल्या 1-2-3 लोकांना चष्मे असायचे. पण आजकाल जर तुम्ही शाळेत जाऊन पाहिलं तर लहान मुलांमध्ये प्रमाण जे आहे ते बरंच वाढलं आहे. जवळजवळ 50 मुलांपैकी 15 ते 20 मुलांनासुद्धा आजकाल चष्मा लागलेला दिसतो आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तर हे जे प्रमाण वाढतं आहे तर त्याच्यावर नियंत्रण यावं यासाठीच काही वर्षांपासून जे सायन्समध्ये शास्त्रामध्ये विविध प्रकारची औषधं, ट्रीटमेंट पॉसिबिलिटीज हळूहळू आता संशोधनात आलेले आहेत आणि त्याचाच आम्ही वापर करतो हा मायोपियाचं प्रमाण कमी करण्यासाठी. तर या मायोपियाला ट्रीट करण्यासाठी नंदादीप नेत्रालयामध्ये एक वेगळा विभाग सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल पण मी तुमच्याशी बोलेनच, पण हा चष्मा लागण्याची कारणं काय आहेत हे पण आपण डॉक्टर सौरभ पटवर्धन यांच्याकडून जाणून घेणार आहोत, पण थोड्याच वेळात. ऐकत रहा 91.9 आपलं FM. हे आहे आपल्या माणसांचं आपलं रेडिओ स्टेशन. रत्ना आहेच तुमच्या बरोबर.